हॅलो ऑल, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हनिंग टू ऑल. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण पझल्स कुठ प्रश्न ज्याला आपण म्हणतो, हा टॉपिक आज आपण इथे कव्हर करणार आहोत. सर्वजण रेडी आहात का? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग टू ऑल. चला, आशावादी व्यक्ति हर आपदा में एक अवसर देखता है, निराशावादी व्यक्ति हर अवसर में एक आपदा देखता है. या विचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूयात. काल आपण प्रश्न बघितले होते, 15 पर्यंतचे प्रश्न झाले होते आपले. 16व्या प्रश्नापासून आपण इथे आता सुरुवात करूयात. तर आजच्या दिवसातील पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. 7 मित्र आहेत, ABCDEFG असे 7 मित्र आहेत आणि प्रत्येकाची उंची भिन्न आहे. प्रत्येक जण जो आहे त्या प्रत्येकाची उंची कशी आहे रे? भिन्न भिन्न आहे. आता C हा D पेक्षा उंच आहे. माहिती अशी दिली आपल्याला की C हा D पेक्षा उंच आहे. A सर्वात लहान आहे. किती जण आहेत? 7 मित्र आहेत. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7. 7वा म्हटलं तर A सर्वात लहान आहे. हे आलं इथे. फक्त 4 लोक C पेक्षा उंच आहेत. बघा 1 2 3 4. 4 लोक C पेक्षा उंच आहेत, म्हणजे हे CD इथे फिक्स झालं. पुढे जाऊयात. पुढे काय दिले बघा. E हा G पेक्षा उंच आहे पण F पेक्षा लहान आहे. बघा E G पेक्षा उंच आहे परंतु F पेक्षा लहान आहे आणि F सर्वात उंच नाही, म्हणजे F च्या पुढे एक जण येणार. म्हणजेच काय झालं बघा रे, B राहिलेला तो B इथे आला. BFEGCD आहे. आता आपल्याला विचारलंय B आणि G च्या उंचीमध्ये किती लोकांची उंची आहे. आता G इथे आहे, B इथे आहे. तर B आणि G या दोघांमध्ये 2 व्यक्तींची उंची येते आणि 2 व्यक्ती म्हटलं तर पर्याय चौथा जो आहे तो चौथा. पुन्हा एकदा स्टार्ट केलं क्लास. हॅलो, आता दिसतंय? आता दिसतंय का व्हिडिओ? एकदा चेक करून सांगा मला. दिसतंय? ओके. बघा, एका मैदानावर मुलींच्या जेवढ्या रांगा आहेत. काय प्रश्न होता बघा. मुलींच्या जेवढ्या रांगा आहेत, रांगा जर X असेल त्याच्या दुप्पट मुली प्रत्येक रांगेत आहेत, म्हणजे मुली 2X असणार आहेत. आता कामिनी ही रांगेच्या शेवटी उभी आहे. कामिनी रांगेच्या शेवटी उभी आहे. तिच्या समोर 13 जण आहेत, म्हणजे कामिनी आली 14वे. 14 मुली एका रांगेत झाल्या. एका रांगेत मुली आहेत 14. 2X बरोबर 14 असेल तर X ची व्हॅल्यू किती भेटणार आहे? X बरोबर 7 भेटेल. म्हणजे रांगा 7. रांगा किती आहेत? 7 आहेत. आणि एका रांगेतील मुली ज्या आहेत त्या किती आहेत? एका रांगेतील मुली आहेत 14. 14 गुणिले 7 केलं तर 14 साठी 98 जे आहेत ते 98 मुली मैदानावर असणार आहेत. आणि 98 मुली म्हटलं तर पर्याय D आपलं उत्तर येईल. काय उत्तर येणार आहे इथे? पर्याय D जे आहे ते पर्याय D आपलं उत्तर आहे. 98 मुली एका रांगेमध्ये आहे, या मैदानावर आहेत. 98 मुली मैदानावर आहेत. ओके, समजलं आता? चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18. क्वेश्चन नंबर 18. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे बघा. 6 कासव आहेत, BDM NTU. प्रत्येक जण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. प्राणीशास्त्र उद्यानात ठेवण्यात आलेले आहेत. ओके. आता इथे बघा माहिती अशी दिली आहे, B आणि D हे M पेक्षा जुने आणि N पेक्षा लहान आहेत. बघा B आणि D जे आहेत ते M पेक्षा ओल्ड आहेत, म्हणजे M लहान आहे त्यांच्यापेक्षा, आणि N पेक्षा लहान आहेत, म्हणजे N पुढे येईल यांच्या. चला पुढे काय दिलं? M फक्त 1 कासव T पेक्षा ओल्ड आहे. M फक्त 1 कासव T पेक्षा ओल्ड आहे, म्हणजे T सर्वात ओल्ड काय झालं? स्मॉल एज झालं, तरुण सर्वात T आहे. B हे N इतकं जुनं नाहीये, हे झालं. आणि N हे दुसरं जुनं कासव आहे. N दुसरं आलं तर बघा BDM NT झालं. राहिला U सर्वात ओल्ड कासव आहे आणि T हा सर्वात यंग कासव आहे. अच्छा, जर आपण आता विचारलं बघितलं तर काय दिले? 6 कासवांपैकी सर्वात जुनं कासव, ओल्ड कासव, म्हणजे जे वयाने सर्वात मोठे आहे ते कोण आहे रे? कासव U म्हणजे चौथा पर्याय आलं उत्तर. काय आलं उत्तर? पर्याय D, चौथा पर्याय U लेटर, हे काय असेल आपलं उत्तर असेल. चौथा पर्याय लेटर U जे आहे ते U आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा.
ट्राय कराल की मी दाखवू? पटकन सांगा तुम्ही. ट्राय करणार का? ट्राय करणार असेल तर येस टाईप करून पाठवा की येस सर ट्राय करू म्हणा. ट्राय करताय, ओके. चला बघूयात आता या प्रश्नाचं उत्तर काय येतंय. प्रश्न क्रमांक 19 जो दिला, 19चं उत्तर काय येतंय बघूयात. ABCDEFG 8 व्यक्तींनी त्यांची घरे रंगवलेली आहेत, परंतु त्याच क्रमाने असतील असं काय आवश्यक नाहीये. 8 व्यक्तींची माहिती आपल्याला दिलेली. आपल्याला विचारल्या माहितीनुसार च्या संदर्भात पुढील पैकी कोणती माहिती खरी आहे? कोणती अशी माहिती आहे जी खरी आहे? बघा, जे विद्यार्थी ज्यांनी आधी केलं असेल त्याचं ठीक आहे, परंतु ज्यांनी पहिल्यांदा बघतायत, नवीन आहेत, ज्यांनी काल केले नाहीत, त्यांनी सॉल्व करायचे प्रॉपरली. ओके, त्यांनी प्रॉपरली सॉल्व करायचा हा प्रश्न. व्यवस्थित रीड करा इन्फॉर्मेशन. सॉल्व करा प्रश्न व्यवस्थित. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा रे. चला आता हा प्रश्न बघा रे, अजूनही कोणाचं उत्तर आलं नाही, जास्त टाइम होतोय. चला, अक्षयने तर काल सॉल्व केलं होतं, त्याने उत्तर टाकले लगेच. हर्षाली इथे पर्याय डी उत्तर देते आता. अक्षय म्हणतोय सर पर्याय डी. ओके, बघा इथे काय दिलं, ABCDEFGH या 8 व्यक्तींनी त्यांची घरे रंगवलीत. किती व्यक्ती आहेत रे? 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8 जण आहेत, त्यांनी घरात पेंट केलेलं आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे, बरोबर. चला मग आता इथे काय सांगितलं, पुढे काय काय माहिती दिली आहे ती रीड करूयात आणि त्याच्या बेसवर आपण जी डायग्राम आहे ती कंप्लीट करूयात. बघा आता इथे असं दिलंय, ई नंतर केवळ एका व्यक्तीने त्याच्या घरात पेंट केलंय. ई नंतर केवळ एका व्यक्तीने त्याच्या घरात पेंट केलंय, ई नंतर, बरोबर. मग आता बघा रे, ई इथे आला, ई नंतर केवळ एक व्यक्तीने त्याच्या घरात पेंट केलंय, बरोबर. चला आता ए आणि ई दरम्यान 3 व्यक्तींनी त्यांच्या घरात पेंट केलेला आहे. कोणी कोणी बघा, ए आणि ई दरम्यान 1 2 3, ए आणि ई दरम्यान 3 व्यक्तींनी पेंट केलंय. हा दुसरा पॉइंट देखील झाला. पुढे दिलाय, केवळ एका व्यक्तीने त्याच्या घरात बी आणि ए दरम्यान रंगवलेला आहे. बघा, केवळ एका व्यक्तीने बी आणि ए दरम्यान रंगवलं. ए इथे आहे, एक सोडून इथे बी येणार, किंवा एक सोडून इथे बी येणार. म्हणजे बघा असंही होऊ शकतं, इथे ए बी इथे ई, असंही होऊ शकतं. म्हणजे 2 पॉसिबिलिटीज आता इथे बनलेल्या दिसतात, बरोबर. कारण बघा, ए बी मध्ये एक जण, ए बी मध्ये एक जण, म्हणजे पॉसिबिलिटी वाढली. दुसरी पॉसिबिलिटी आपण घेतली. पुढे असं दिलाय, डी आणि सी, ज्याने म्हणजे सी ने बीच्या तात्काळ आधी किंवा तात्काळ नंतर घरात रंगवलंय. आता त्यांच्या दोघांच्या मध्ये म्हणजे डी आणि सी च्या दरम्यान 2 व्यक्तींनी घरात पेंट केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवलंय. बघा, सी बीच्या तात्काळ आधी किंवा नंतर येते. आता इथे आलं
तर इथे आलं तर 1 2 सोडून इथे डी येईल, कारण सी डी मध्ये दोघांनी घरात पेंट केलंय हे आपल्याला माहिती दिलेली आहे. आता इथे बघा रे, आता बी नंतर सी ठेवला इथे, तर 1 2 सोडून डी ला जागा नाहीये, म्हणजे सी ने डेफिनेटली बी च्या आधी पेंट केलं असणार आहे. आणि आता इथे बघा 1 2 सोडून डी ला जागा आहे का नाहीये, म्हणजेच 1 2 सोडून इथे डी सुरुवातीला आला. अशी दोन केसेस ज्या आहेत त्या दोन्ही केसेस आपण घेऊन चाललोय. आता पुढे माहिती दिली काय बघा, एफ आणि जी दरम्यान 3 पेक्षा जास्त व्यक्तींनी घरात पेंट केलेलं नाहीये, आणि एफ ने सी च्या आधी त्याच्या घरात पेंट केलंय. सी च्या आधी एफ ला जागा आहे का नाही, सी च्या आधी एफ म्हटलं तर एफ इथे आला. आणि एफ आणि जी दरम्यान 3 पेक्षा जास्त व्यक्तीने पेंट केलेलं नाही, म्हणजे बघा 1 2 3, म्हणजे इथे जी ला ठेवावं लागेल, कारण जी ला इकडे नेऊ शकत नाही, कारण हे 3 जण आहेत, 3 पेक्षा जास्त व्यक्ती येणार नाहीत. म्हणजेच काय झालं रे बघा, ए बी सी डी ई एफ जी एच हे 8 व्यक्ती अशा पद्धतीने सेट झाले. आता आपल्याला प्रश्न असं विचारला होता की दिलेल्या माहितीनुसार एच च्या संदर्भात कोणती माहिती खरी आहे. एच च्या आधी कुणी घरात रंगवलं नाही, चुकीची माहिती, कारण सर्वांनीच एच च्या आधी रंगवलंय, एच सर्वात शेवटी होता. पुढे दिलंय बी आणि एच च्या दरम्यान फक्त एक व्यक्तीने घर रंगवलंय. बघा एच आणि बी मध्ये 2 व्यक्तींनी घरात रंगवलंय, म्हणजे एक व्यक्ती, ही जी माहिती दिली ही काय झाली चुकीची. एच ने ए च्या आधी पेंट केलंय, ए च्या आधी कोणी पेंट केलंय, एच ने, नाही दिसत आहे. एच आणि सी च्या दरम्यान 3 व्यक्तींनी आपलं घर रंगवलंय, एच आणि सी. एच आणि सी यांच्या दरम्यान बीजीई बीजीई या तिघांनी 3 व्यक्तींनी आपलं घर रंगवलेलं आहे. हे आपलं काय आहे, करेक्ट इन्फॉर्मेशन आहे. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपली अचूक उत्तर आहे. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. समजलं. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता प्रश्न क्रमांक 20. एका घरात पी क्यू आर एस टी अशा 5 व्यक्ती राहतात आणि त्या घरात एक विवाहित जोडपा आहे, त्यांना एक पती असून तो मुलगा नाही. क्यू ईच्या प्रकारचे आजोबा आहेत आणि क्यू ला 2 मुले आहेत. टी ही घरात विवाहित महिला आहे, एस व पी भाऊ असून एस हा टीचा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही, मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात. क्यू ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही, एस ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धिबळ खेळत नाही, पी ही व्यक्ती क्रिकेट खेळते. तर घरातील महिला सदस्य कोण आहेत, टी आर पी एस टी पी आर क्यू असे आपल्याला पर्याय दिले. तर बघा रे, आता इथे तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात काय येईल बघा, एस आणि पी हे भाऊ आहेत, एस हा टीचा पती नाही, एस टीचा पती नाही असं सांगितलं. टीचा पती नाही कोण, एस, म्हणजे टी तर फिमेल आहे हे तर क्लिअर आहे. पी एस आर क्यू हे कॅन्सल झालं, पी एस आर क्यू हे कॅन्सल झालं का, कारण बघा एस हा टीचा पती नाही सांगितलं, टी ही स्त्री असणार येणार आहे, एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती दिली जाते, बोलत हे झालं. अच्छा बघा, टी ही घरात विवाहित महिला आहे हे तर आपल्याला ऑलरेडी सांगितलं. बघा टी घरात विवाहित महिला आहे, म्हणजे टी पैकी एक, बघा इथे पी एस आर क्यू 2 पैकी, कारण टी ही स्त्री आहे, शुअर शॉट होतं. आणि आता मात्र काय बघा तुम्हाला पुढे, एस आणि पी हे 2 भाऊ आहेत, एस व पी भाऊ आहेत म्हटलं तर पी मेल पाहिजे, मेल म्हटलं तर हा पर्याय गेला, राहिला काय पहिला पर्याय. उत्तर आलं आपलं पर्याय 1. उत्तर काय आलं आपलं पर्याय 1. टी व आर या काय आहेत, महिला आहेत. समजलं का रे. उत्तर कसं काढलं आपण, आलं लक्षात. बघा या पद्धतीने हे जे उत्तर होतं ते आपण काढलं असतं. चला याला सॉल्व्ह करायचं झालं तर आपण कसं सॉल्व्ह केलं असतं ते समजून घ्या. आता इथे जर आपण सॉल्व्ह करायचं असतं तर आपल्याला माहिती दिली काय दिले बघा, एस पी हे भाऊ असून एस आणि पी हे दोघे भाऊ आहेत आणि एस हा टीचा पती नाहीये आणि टी ही विवाहित महिला आहे असं सांगितलेलं आहे. टी हा घरातील कोणती स्त्री कोणताही खेळ खेळत नाही, मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ, कबड्डी खेळत आहेत. अच्छा इथे माहिती दिली, क्यू हा घरात एक विवाहित जोडपा आहे, केवळ एक विवाहित जोडपा आहे. आता हे 2 भाऊ होते, याच्यापैकी एस टीचा पती नाही सांगितलं तर पी हा टीचा पती असू शकतो, पी हा टीचा पती असू शकतो असं आपल्याला दिसतंय. आणि क्यू हा टीच्या अपत्याचे आजोबा आहेत. टीचा जो अपत्य आहे त्या विवाहित जोडप्याला एकच अपत्य असून तो मुलगा नाही, म्हणजे मुलगी आहे. बघा टीच्या अपत्याचे आजोबा कोण आहेत, क्यू, म्हणजेच या ठिकाणी इथे कोण आलं, क्यू. ठीक आहे वरती. आणि आपल्याला सांगितलं क्यू ला 2 मुले आहेत, क्यू ला 2 मुले आहेत म्हटलं तर बघा क्यू इथे येणार आहे, कुठे इथे. क्यू च मुलगा हे 2 मुले आहेत क्यू ला, झाले हे व्यक्ती.
अच्छा, मग आता 5 व्यक्ती होते तर आर इथे आला, टी आर ह्या महिला झाल्या दोघे. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं घरात बुद्धिबळ कोण खेळतंय, हे विचारलं. घरामध्ये बुद्धिबळ कोण खेळतंय? बघा आता पी च का नाही समजलं रे आशुतोष. एस आणि पी हे दोघे भाऊ आहेत. अच्छा, भाऊ म्हटलं तर जेंडर काय लावणार तू? कमेंट करून सांग, पटकन पटकन कमेंट करून सांग, मी बाकीचं उत्तर देत आहे. जेंडर काय येईल? पी आणि एस दोघे भाऊ आहेत म्हटलं, दोघे भाऊ आहेत म्हटलं, जेंडर काय येणार आहे? कमेंट करून सांगायचं आशुतोष. बाकीच्यांनी नाही, बाकीच्यांनी कमेंट नाही करायचे. बाकीचे विद्यार्थी कमेंट करायचे नाही, फक्त आणि फक्त आशुतोषची कमेंट दिसली पाहिजे. चला आता तोपर्यंत प्रश्न सॉल्व्ह करूयात. बघा इथे काय घरातील कोणती स्त्री खेळ खेळत नाही, म्हणजे ही देखील खेळ खेळत नाही, ही देखील खेळ खेळत नाही. आता हे तिघे खेळ खेळणार आहेत. सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात. क्यू ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. आता क्रिकेट आणि कबड्डी म्हटलं तर मैदानी आहे, म्हणजे क्यू ही व्यक्ती काय खेळणार आहे? बुद्धिबळ खेळणार आहे. मैदानी खेळ खेळत नाही म्हणजे बुद्धिबळ कोण खेळतोय? क्यू खेळतोय. क्यू म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आलं. काय आलं उत्तर आपलं? पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. हा आशुतोष, आज ऍपचा खूप इश्यू येते. प्रत्येक लेक्चरला असं होतंय की माझ्याच लेक्चरला झालंय. आता लेक्चर्स मध्ये प्रत्येक लेक्चरला काही इश्यू येत आहेत की फक्त माझ्या लेक्चर मध्ये झालंय? मला तेवढं सांगा, म्हणजे मलाही टेक्निकल टीमला तसं इन्फॉर्म करायला. ठीक आहे, तर आता इथे उत्तर आलं बुद्धिबळ. अच्छा आशुतोष, तूच उत्तर दिलं काय की एस आणि पी दोघे भाऊ आहेत, तर तू मेल लावशील. मग पी का समजलं नाही तुला? हे जो मागील जो प्रश्न होता याच्यामध्ये घरातील कोण महिला आहेत असं विचारलंय, तर आपल्याकडे टी विवाहित महिला आहे हे तर फिक्स दिलंच होता, हे तर दिलं होतं. मग तुला बघा एस पी मध्ये दिसलं नाही म्हणजे याला कॅन्सल केला. आर क्यू दोन पर्याय होते, हे दोन लेटर्स आर क्यू, टी दिसते का नाही? मग पी जर मेल होता, पी हा मेल होता, तर महिला सदस्य विचारले तर पी च तुला काय प्रॉब्लेम आला इथे की काय समजलं नाही? एवढं सिंपल होता रे, एवढा सिंपल होता आशुतोष की बाबा पी मेल आहे तर महिला सदस्य विचारले तर पी चा ऑप्शन एलिमिनेटच करणार ना रे, कारण तो मेल आहे. मग उरलं काय? टी आर उरला. याच्यामध्ये काय कन्फ्युजन झालं? याच्यामध्ये कन्फ्युजन काय झालं? कमेंट करून सांग. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 22. एव्हरी लेक्चर मध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम येते. ओके, चला मी एकदा हा तुमचा जो इश्यू आहे तो फॉरवर्ड करतोय. चला अच्छा, इथे काय विचारले बघा,
काय दिलंय, 7 खेळाडू आहेत एबीसीडी एफ जे एका शर्यतीत भाग घेत आहेत. ई हा ए च्या पुढे आहे, ई हा ए च्या पुढे आहे. 1 2 3 4 5 6 7. ई हा ए च्या पुढे आहे पण एफ च्या मागे आहे. बघा, ई कोणाच्या पुढे आहे, ए च्या पुढे आहे परंतु एफ च्या मागे आहे. असं आपल्याला पहिला पॉइंट भेटला. डी फक्त 2 खेळाडूंच्या पुढे आहे. बघा, 1 2 खेळाडू सोडलं तर इथे डी येणार. मागून मागून दोघांच्या पुढे असणार आहे ना तो, हे लक्षात ठेवा, पुढून नाही दाखवायचंय. 1 2 पुढे इकडे डी आला. जी शेवटला धावत आहे म्हणजेच जी इथे जाणार. नेक्स्ट दिले सी फक्त 2 खेळाडूंच्या मागे धावत आहे. बघा, 1 2 आणि इथे कोण आलं, सी आला. आता एफ पहिला नाही म्हटलं, एफ पहिला नाही म्हटलं तर एफ इथे येणार, ई इथे येणार, ए इथे जाणार, मग राहिला कोण, बी राहिला ना. बीएफ सी डी ए जे. आता विचारले काय, कोणता खेळाडू मागून 4थ्या क्रमांकावर धावत आहे. पाठीमागून पहिला दुसरा तिसरा चौथा, पाठीमागून 4थ्या क्रमांकावर धावत आहे. लेटर ई. ई हा खेळाडू पाठीमागून 4था आहे. पर्याय 2 जे आहे ते पर्याय 2 आपलं अचूक उत्तर असेल. पर्याय 2 करेक्ट उत्तर आहे. समजलं? चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23, क्वेश्चन नंबर 23 काय दिले ते बघूयात. चला हा प्रश्न सॉल्व करा आता. बघूयात आता इथे 6 पुस्तके आहेत. एबीसीडी एफ ही ईएफ जे एका मागे एक लावलेली, त्याच्या बेसवर प्रश्न काढायचे. हॅलो 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 हॅलो. दिसत नाही का रे यार? मला टेक्निकल टीम चेक करून सांगते की सर्व काही क्लिअर आहे. ऑडिओ व्हिडिओ तुमचे क्लिअर आहे सेशन मध्ये. जस्ट मेसेज केला मी, इथे मला मेसेज आला की ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत. मला सांगा रे काय नक्की तुमचं म्हणणं. सरळ सरळ मला रिप्लाय आलाय, सर ऑडिओ व्हिडिओ बोथ आर क्लिअर. एवढी जण उत्तर देत आहेत बी 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 पर्याय, म्हणजे दिसते ना रे आशुतोष काय आहे रे यार. मी इग्नोर करेला कमेंट्स तुझ्या सरळ सरळ 2 वेळेला टाकतोय. हा एखाद्या वेळेस होतंय असं, परंतु सारखं सारखं लक्ष त्याच्याकडे जातं माहितीये का रे राजा. क्लिअर आहे, एवढे जण सांगतात क्लिअर आहे. चला 6 पुस्तके आहेत जी एका मागे एक लावलेत. बीसीईएफ पुस्तकांना हिरवे कव्हर लावलेलं आहे. बीसीईएफ पुस्तकांना हिरवे कव्हर आहे. बीसीईएफ हिरवे कव्हर असलेले पुस्तक आहेत आणि उरलेल्या पुस्तकांना पिवळे कव्हर आहेत. म्हणजे एडी ला पिवळं कव्हर आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसणार. कारण 6 पुस्तक, किती पुस्तक आहेत? 6 आहेत. झालं. पुस्तक एबीडी नवीन आवृत्ती आहेत. बघा, ए डी आणि बी हे जे डॉट दाखवले ते न्यू आवृत्ती आहे असं मी इथे दाखवतो. बघा, हा डॉट झाला 1, हा 2 आणि हा 3. ठीक आहे. आणि एबीसी हे कायद्याचे पुस्तक आहे. बघा रे, एबीसी हे कायद्याचं पुस्तक आहे. बी सी आणि ए जे ग्रीन कलर मध्ये दाखवले ते अंडरलाईन केले ते कायद्याचे पुस्तक आहेत. ते आपण, आणि उरलेले पुस्तके वैद्यकीय आहेत. म्हणजे वैद्यकीय. तर 2 हिरवे कव्हर असलेले वैद्यकीय असलेले पुस्तक कोणते आहे? अच्छा बघा, हिरवे कव्हर असलेले वैद्यकीय पुस्तक हे ईएफ हे काय झालं? वैद्यकीय झालं. वैद्यकीय झालं म्हणजेच उत्तर काय आलं? ई व एफ. पर्याय बी. पर्याय बी ई व एफ हे काय आहे? उत्तर आहे.
ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, क्वेश्चन नंबर 24. चला प्रश्न क्रमांक 24. एबीसीडी या एकूण 4 मित्रांपैकी ए आणि बी फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात, बी आणि सी हॉकी आणि क्रिकेट खेळतात, ए आणि डी फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतात, सी आणि डी हॉकी आणि बास्केटबॉल खेळतात. तर हॉकी कोण खेळत नाही? कोण हॉकी खेळत नाही असं विचारलंय. सांगा असं कोणता प्लेयर आहे जो हॉकी खेळत नाही? 4 मित्र आहेत, कोणता असा व्यक्ती आहे जो हॉकी खेळत नाहीये असं विचारलंय. डी पर्याय लेटर ए. ओके, बघा आता इथे काय दिलंय, बी आणि सी हॉकी क्रिकेट खेळतात, म्हणजे हे बी सी कॅन्सल झाला. ए आणि डी फुटबॉल बास्केटबॉल खेळतात, सी आणि डी हॉकी आणि बास्केटबॉल खेळतात. डी हॉकी खेळतोय म्हणजेच पर्याय डी, पर्याय डी लेटर ए, पर्याय डी जो लेटर ए जो आहे, ए व्यक्ती, हे आपलं काय येईल, उत्तर येईल पर्याय डी. ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे. चला 25वा प्रश्न, त्याच फॉर्मॅट मध्ये दिलेला प्रश्न आहे हा. एबीसीडी, एबीसीडी या एकूण 4 मित्रांपैकी ए आणि बी फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात. ए बी फुटबॉल क्रिकेट खेळतात, बी सी हॉकी क्रिकेट खेळतात, ए डी फुटबॉल बास्केटबॉल खेळतात, सी आणि डी हॉकी बास्केटबॉल खेळतात. तर कोण फुटबॉल बास्केटबॉल आणि हॉकी खेळतोय? तिन्ही खेळ खेळणारा व्यक्ती पाहिजे, फुटबॉल बास्केटबॉल हॉकी. बघा फुटबॉल क्रिकेट बाजूला ठेवू, सध्या क्रिकेट हॉकी बाजूला ठेवलं, फुटबॉल बास्केटबॉल, फुटबॉल बास्केटबॉल, फुटबॉल बास्केटबॉल खेळणारा ए आणि डी हे दोघे जण आहेत. ए आणि डी हे फुटबॉल बास्केटबॉल खेळतात. त्यांच्यापैकी हॉकी कोण खेळतंय बघा रे, हॉकी सी आणि डी, सी डी हॉकी बास्केटबॉल खेळतात, म्हणजे डी हे तिन्ही खेळ खेळतोय, हॉकी खेळणारा डी आहेच. ए आहे का रे हॉकीवाला? नाहीये. बघा ए फुटबॉल क्रिकेट खेळतोय, ठीक आहे, ए फुटबॉल बास्केटबॉल खेळतोय, म्हणजे हॉकी सोडला तर ए सर्व खेळ खेळतोय, म्हणजेच उत्तर आलं पहिला पर्याय ऑप्शन ए, ऑप्शन ए लेटर डी. उत्तर काय आलं, डी हा असा व्यक्ती आहे, व्यक्ती डी जो हे तिन्ही खेळ खेळतोय. व्यक्ती डी जो आहे तो तिन्ही खेळ खेळतोय, म्हणजेच पहिला पर्याय उत्तर येणार आहे. इथे सी ए चुकीचं उत्तर आहे. का बघा, ए ए क्रिकेट, फुटबॉल, फुटबॉल बास्केटबॉल, हॉकी कुठे आलं ए सोबत सांगा रे, हॉकी आलंय का ए सोबत? जे जे पर्याय सी उत्तर देत होते, अचल जी, ए ऐसा प्लेयर है जो फुटबॉल क्रिकेट और बास्केटबॉल तीनों खेल खेल रहा है, लेकिन हॉकी नहीं खेल रहा है. हमें क्या चाहिए, फुटबॉल बास्केटबॉल और हॉकी खेलने वाला खिलाडी चाहिए हमें. चला हे झाले आपले काल दिलेले 25 पर्यंतचे प्रश्न जे होते ना, कालच्या पीडीएफ मध्ये 25 प्रश्न ठेवले होते, तर ते 25 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. ओके, चला आता पुढचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा आता हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 26, क्वेश्चन नंबर 26 बघूयात. सॉल्व करा.
हॅलो. चला हा प्रश्न रिपीट झाला असा. ओके. एक मिनिट हा. 27वा प्रश्न. ओके, हा प्रश्न रिपीट झालाय. ठीक आहे, नवीन प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 28. सॉरी, ठीक आहे, पाणी पिण्यासाठी मी गेलो होतो त्यामुळे तुमचे कमेंट लक्षात नाही आले. चला, क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा. ABCDEFGH या 8 व्यक्तींचा जन्म वेगवेगळ्या वर्षामध्ये झालेला आहे. 8 व्यक्ती आहेत. 8 व्यक्तींचा जन्म जो आहे तो वेगवेगळ्या वर्षांमध्ये झालेला आहे असं आपल्याला इथे दिलेलं आहे. म्हणजे 2000, 2003, 4, 5, 10, 12, 15 आणि 17 पण एकाच क्रमाने झालेला नाहीये. त्याच क्रमाने झालाय असं नाहीये. ठीक आहे. आणि सर्वांचा जन्म एकच 30 तारीख आणि एकाच महिन्यात झालेला आहे. सेम तारीख आणि एकाच महिन्यात त्यांचा जन्म झालाय. वर्ष वेगवेगळे आहेत. बघा, वर्ष कोणते कोणते दिले. 2000, त्याच्यानंतर 2003, 2004, 2005, 2010, 2012, 2015 आणि 2017 हे वर्ष दिलेले आहेत. 9 वर्षाची ही माहिती दिलेली आहे. 8 वर्ष दिलेले आहेत. 8 व्यक्तींचा जन्म या 8 वेगवेगळ्या वर्षांमध्ये झालेला आहे आणि सेम महिन्यामध्ये आणि सेम तारखेला झालेला आहे. समजा बघा, 1 तारीख आहे, 1 तारीख जानेवारीची असेल तर प्रत्येकाचा जन्म 1 जानेवारीला झालेला आहे. वर्ष वेगवेगळे आहेत. आता तारीख नाही दिली, परंतु एक आपल्याला माहिती सांगितलेलं, एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आता माहिती बघा दिलेली आहे. आता सर्वांचं वय 2019च्या आधारभूत वर्षानुसार मोजलं जाते. 2019च्या बेसवर हे वर्ष जे आहे ते मोजले जात आहेत. आता BE पेक्षा 1 वर्ष लहान आहे आणि G पेक्षा 1 वर्ष मोठा आहे. बघ काय झालं. B हा E पेक्षा 1 वर्षाने लहान आहे आणि G पेक्षा 1 वर्षाने मोठा आहे. बघा, मग इथे सलग 3 वर्ष इथे दिसत आहेत. 3, 4, 5. बघा, B हा E पेक्षा 1 वर्षाने लहान आहे, म्हणजे E चा जन्म आधी झालाय. B हा E पेक्षा 1 वर्षाने लहान आहे आणि G पेक्षा 1 वर्षाने मोठा आहे, म्हणजे G च्या 1 वर्ष आधी B चा जन्म झालाय. हा पॉइंट पुन्हा रिपीट करतोय. बघा काय दिलंय. बघा, B E पेक्षा 1 वर्षाने लहान आहे, म्हणजे B चा जन्म E च्या 1 वर्षानंतर झालेला आहे. म्हणून बघा, E च्या 1 वर्षानंतर B चा जन्म झाला असं दाखवला. आणि G पेक्षा 1 वर्षाने B मोठा आहे, म्हणजे B चा जन्म G च्या 1 वर्ष आधी झालेला असणार आहे. G च्या 1 वर्ष आधी B चा जन्म झाला. म्हणजे हा पहिला पॉइंट झाला कंप्लीट. आता F C पेक्षा लहान आहे परंतु D पेक्षा मोठा आहे. बघा, F हा C पेक्षा लहान आहे, म्हणजे C चा जन्म आधी झालेला आहे, परंतु D पेक्षा कोण मोठा आहे. F म्हणजेच CFD हे येणार आहेत. पुढे बघूयात. A हा C पेक्षा मोठा आहे. A C पेक्षाही काय आहे, मोठा आहे. आपण पुढे लिहून घेतला. H F पेक्षा लहान आहे परंतु त्याचा जन्म 2015 ला झालेला नाहीये. बघा, F मोठा आहे H पेक्षा. H चा जन्म इथे झालेला नाही 2015 ला असं दिलंय. मग आपल्याकडे ही जी ACFD आणि H, ACFHD असे 5 जण येणार आहे. बघा, राहिलं काय, A C F. आता H चा जन्म इथे झालेला नाही, मग D चा जन्म झाला असेल आणि H सर्वात शेवटी गेला. म्हणजे ही झाली आपली कंप्लीट इन्फॉर्मेशन. आता सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहे असं विचारले. सर्वात वृद्ध व्यक्ती कोण दिसते. 2000 साली जन्माला आली व्यक्ती आहे कोण, A व्यक्ती, म्हणजेच पर्याय C आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय C जे आहे ते पर्याय C आपलं अचूक उत्तर आहे. येस, परफेक्ट उत्तर आहे. हर्षाली, निलिमा, वर्धा, अक्षय, तृप्ती, अश्विनी. करेक्ट उत्तर आहे पर्याय C, लेटर A. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे जी माहिती दिली होती आपल्याकडे, बघा काय दिलंय. AEBGC, AEBGC, पुढे काय दिलंय, FDH हे माहिती दिली आहे. 2000 साली याचा जन्म झाला. 2003, 4, 5, 10, 12, 15, 17 असं हे आपल्याला दाखवलेलं आहे. हे सण आहेत, वर्ष. आता आपल्याला सांगितलंय काय, आता इथे दिलेले 5 पर्याय आहेत. 5 पैकी 4 जण जे आहेत ते सेम रिलेशन फॉलो करतात. एक जो आहे तो त्या गटात बसत नाही, तर त्या गटात न बसणारा पर्याय कोणता आहे.
गटात न बसणारा पर्याय खालीलपैकी कोणता आहे असं आपल्याला विचारलंय. गटात न बसणारा पर्याय कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिसतंय बघा. A19 2019च्या बेसवर वर्ष मोजलेत, म्हणजे 2000 ला A चा जन्म झाला म्हणजे तो 19 वर्षाचा झालेला आहे. बरोबर आहे. B15 19 मधून 4 गेले 15 वर्षाचा आहे बी. येस आहे. 2019 मधून 2010 गेले 9 वर्षाचा सी आहे. जी 17 वर्षाचा, जी तर 14 वर्षाचा आहे. जी किती वर्षाचा आहे? 14 वर्षाचा आहे. इथे काय दिलंय? 17, म्हणजेच पर्याय डी आपलं उत्तर येईल. काय उत्तर आलं आपलं? पर्याय डी. येस रुपेश, तृप्ती, प्रेरणा, करेक्ट उत्तर आहे पर्याय डी. करेक्ट. का आपण सिलेक्ट केलं? त्यांचं हे काय दिलंय? हा व्यक्ती दिला होता आणि तो व्यक्ती जे आहे तो किती वर्षाचा आहे त्याचं वय जे आहे ते वय इथे दिलं होतं. ठीक आहे, हे मोजायचं होतं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 दिलाय. 7 मित्र आहेत. कोणकोणते आहेत बघा रे. STUVWXY, प्रत्येकाचं वय वेगवेगळं आहे. कंपॅरिझन बेस्ड हा पझल आहे. कंपॅरिझन बेस्ड पझल सॉल्व करा. काय करू सुशील, परत एकदा सांगू. बघा इथे काय केलं बघा. प्रश्न असा आहे की आपल्याकडे किती व्यक्ती होते? किती व्यक्ती आहेत? 8 व्यक्ती आहेत. काय दिले बघा. 2000, 2002, 2003, 2004, 2005, त्याच्यानंतर 2010, 2012, 2015, 2017 हे वर्ष दिलेले आहेत. आता या वर्षांमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वर्षामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे. आणि 2019च्या बेसवर 2019च्या बेसवर यांचं वर्ष मोजलंय, म्हणजे हा 19 वर्षाचा असेल, हा 16 वर्षाचा, हा 15 वर्षाचा, हा 14 वर्षाचा, हा 9 वर्षाचा, हा 7 वर्षाचा, हा 4 वर्षाचा आणि हा 2 वर्षाचा. अशा पद्धतीने यांचं वय झालंय. हे वय झालं त्यांचं. हा जन्म कोणत्या वर्षी झाला? हा जन्म वर्ष आहे. ओके सुशील, हे एवढं लक्षात आलं. आता व्यक्ती जे आहेत ते कसं सेट करायचं ते मी सांगतोय बघा. हे व्यक्ती कसं सेट केलेत बघा. आपल्याला दिलाय BE पेक्षा 1 वर्ष लहान आहे आणि G पेक्षा 1 वर्षाने मोठा आहे. G च्या 1 वर्ष आधी जन्म झालाय B चा, परंतु B च्या आधी 1 वर्ष जन्म झालेला आहे कोणाचा? E चा. बघा BE पेक्षा 1 वर्षाने लहान आहे. E 16 वर्षाचा, B 15 वर्षाचा. आणि G पेक्षा 1 वर्षाने B मोठा आहे. B 15 वर्षाचा, G 14 वर्षाचा. 1 वर्षाने मोठा आहे. दॅट्स इट. हे झालं. याच्या बेसवर आपण उत्तर निवडलं बघा. आपल्याला काय दिसलं? G हा 14 वर्षाचा आहे. G 14 वर्षाचा, इथे G 17 वर्ष दाखवलंय. उत्तर येते आपलं पर्याय डी. हे चुकीचं वर्ष होतं त्यामुळे आपण त्याला उत्तर म्हणून निवडलं. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आणखी जर तुम्ही पुढे पाहिलं असं याच्या पुढचं समजलेलं आहे ना? याच्या पुढचं अरेंजमेंट क्लिअर झालेली आहे का सुशील? जर नसेल झाली तर मी पूर्ण एक्सप्लेन करतो. झाली असेल तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात, कारण बाकीच्यांचा टाइम जायला नको त्याच्यामुळे. बाकीचे अरेंजमेंट ते क्लिअर आहे ना? चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 बघा. 7 मित्र आहेत. STUVWXY, प्रत्येकाचं वय वेगवेगळं आहे. W X पेक्षा मोठा आहे. W हा X पेक्षा मोठा आहे, परंतु V पेक्षा लहान आहे. V पेक्षा W लहान आहे. चला फक्त 3 लोक V पेक्षा मोठे आहेत. 1, 2, 3, 3 लोक मोठे आहेत V पेक्षा. T हा U पेक्षा मोठा आहे परंतु S पेक्षा लहान आहे. T U पेक्षा मोठा आहे परंतु S पेक्षा लहान आहे. आणि Y सर्वांमध्ये सर्वात लहान आहे. Y सर्वात लहान आहे म्हणजे Y मागे जाणार. म्हणजेच काय झालं बघा रे. STU इथे आला, VWXY हे आपले 7 जण झाले. दॅट्स इट. हे आपलं उत्तर आहे. U पेक्षा किती व्यक्ती लहान आहेत? U पेक्षा किती व्यक्ती लहान आहेत? 1, 2, 3, 4. 4 व्यक्ती लहान आहेत. पहिला पर्याय आपलं उत्तर आलं. काय उत्तर आलं? 4 व्यक्ती जे आहेत, 4 व्यक्ती U पेक्षा 4 व्यक्ती लहान आहेत असं आपल्याला सांगितलं. समजलं? अंडरस्टूड? चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 31. क्वेश्चन नंबर 31. प्रश्न क्रमांक 31.
बघा 7 विद्यार्थ्यांच्या स्कोरच्या विषयीची माहिती दिलेली आहे. पुन्हा एकदा बघा, हे स्कोरची कंपॅरिझन इथे दिलेली आहे. स्कोरची कंपॅरिझन ती आपल्याला सॉल्व्ह करायची. 7 व्यक्ती आहेत, ABCDEFG. स्कोर खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे. चला करा, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा. परीक्षेतील 7 विद्यार्थ्यांचा स्कोर देण्यात आलेला आहे, त्याच्याबाबतची माहिती दिलेली आहे. चला काय उत्तर देताय तुम्ही? पर्याय डी 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 4 पर्याय. ओके. बघा, एच स्कोर ईच्या आणि एफच्या स्कोरच्या अगदी मधोमध आहे. एच स्कोर ई आणि एफच्या अगदी मधोमध आहे. हे आपल्याला पहिला पॉइंट बघायला भेटला. बीचा स्कोर फक्त जीच्या स्कोर पेक्षा जास्त होता. केवळ बघा किती जण आहेत रे? 7 जण. 1 2 3 4 5 6 7. बीचा स्कोर केवळ जी पेक्षा जास्त होता, म्हणजे बाकीच्यांपेक्षा सर्वांपेक्षा काय आहे, बीचा स्कोर कमी आहे असं आपल्याला दिसतं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले बघा, सीचा स्कोर लगेच बीच्या स्कोर पेक्षा जास्त होता. सीचा स्कोर लगेच लागलीच जास्त आहे बीच्या स्कोर पेक्षा. हा देखील पॉइंट झाला. एफचा स्कोर ईच्या स्कोर पेक्षा जास्त होता. एफचा स्कोर ईच्या स्कोर पेक्षा जास्त आहे, म्हणजे हे एफ हे ई इकडे येते. आणि एफ ने सर्वोच्च स्कोर केलेला नाही, म्हणजे एफच्या पुढे मिनिमम एक जण तर येणारच आहे. मग बघा रे, एफ इथे येईल, ए इथे येईल, ई इथे येईल. राहिलेला जो डी आहे तो डी सुरुवातीला येणार. ठीक आहे. तर परीक्षेत सर्वाधिक गुण कोणाला मिळालेले आहेत? तर सर्वाधिक गुण मिळालेले डी ला. पर्याय चौथा आपलं उत्तर येणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता तुम्ही सर्वाधिक गुण विचारलं होतं, एलिमिनेशन केलं असतं तर पहिला पॉइंट रीड केला, ए चा स्कोर ई आणि एफ च्या मध्ये. ए सर्वाधिक स्कोर करत नाही, लक्षात आलं असतं. बी चा स्कोर फक्त जी च्या स्कोर पेक्षा जास्त आहे. जी सर्वात कमी स्कोर वाला होता त्याला कॅन्सल केलं असतं. आता इथे सांगितलं होतं एफ ने सर्वोच्च स्कोर केलेला नाही, एफ चा स्कोर ई पेक्षा जास्त होता, म्हणजे ई कॅन्सल झालं असतं. तर एलिमिनेट करून उत्तर देता आलं असतं पर्याय चौथा. एलिमिनेशन केलं असतं तरी उत्तर तुम्हाला पर्याय 4 भेटलं असतं. आपण डायग्राम इथे पूर्ण लिहून दाखवले, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न याच्या व्यतिरिक्तही प्रश्न विचारला असतं तर त्याला सॉल्व्ह करता आलं असतं. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. बघा, आता एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू, काही टेनिसपटू होते. काही हॉकीपटू आहेत, काही क्रिकेटपटू आहेत, काही टेनिसपटू आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती अशी दिली, हॉकी आणि टेनिसपटूंची एकूण संख्या 9 आहे. हॉकी व टेनिसपटू यांची संख्या एकूण किती आहे? 9 आहे. हा पहिला पॉइंट झाला. क्रिकेट आणि टेनिसपटूंची एकूण संख्या 10 होती. क्रिकेट आणि टेनिसपटूंची एकूण संख्या किती आहे रे? 10 आहे. आणि हॉकी क्रिकेटपटूंची संख्या 11 आहे. हॉकी प्लस क्रिकेटपटू जे आहे त्यांची संख्या आहे 11. अशा पद्धतीने यांची संख्या सांगितली आहे. तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची एकूण संख्या किती होते? टेबलाजवळ क्रिकेटपटू किती होते असं आपल्याला विचारलंय. क्रिकेटपटूंची संख्या किती? ठीक आहे. मग आता जर मॅथ्सच्या हिशोबाने करायला गेलो तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मानून करावं लागेल. अदरवाईज आपण बाय ऑप्शन करू शकतो. ठीक आहे. बाय ऑप्शन आपण केलं तरीही आपल्याला चालेल. बघा, जर आपण क्रिकेटपटूंची संख्या एक्स मानली असते, एक एक्झाम्पल म्हणून, ठीक आहे, तर मग आपण क्रिकेटपटू जर एक्स मानले तर एच ची व्हॅल्यू झाली असते हॉकीवाल्यांची 11 - x असं झालं असतं. तर बघा इथे एक्स मानले असते ना, 11
हे एक्स प्लस होतं ते मायनस झालं असतं, म्हणजे हॉकी प्लेयर किती आहेत 11 वजा एक्स. मग हॉकी प्लेयर इथे भेटले 11 वजा एक्स असं. तर हे पुढे गेलं असतं तर आपल्याला टी ची व्हॅल्यू किती भेटली असते, टेबल टेनिस टेनिस 9 वजा 11 अधिक एक्स असं भेटलं असतं. तर मग ही जी व्हॅल्यू होती 9 वजा 11 वजा 2 अधिक एक्स, म्हणजे जे एक्स ची व्हॅल्यू भेटली असते t+2 असं झालं असतं. ठीक आहे. मग तो थोडस आपल्याला सर्च करण्यासाठी आपल्याला एक व्हॅल्यू मानून आपल्याला पुढे सॉल्व्ह करावे लागले असते. आता इथे टी ची जी व्हॅल्यू आहे तिच्या जागी आपण काय करतोय, हे जे आहे टी ची व्हॅल्यू, टी ची व्हॅल्यू टी बरोबर वजा 2 अधिक एक्स ती इथे ठेवणार, वजा 2 अधिक एक्स. तर सी ची व्हॅल्यू भेटेल, सी बरोबर, सी ची व्हॅल्यू आपण क्रिकेटपटूची व्हॅल्यू आपण ऑलरेडी एक्स मानली होती, एक्स वजा 2 अधिक एक्स बरोबर 10 असं भेटलं असतं. एक्स अधिक एक्स 2x, 2x बरोबर 10 अधिक हे वजा 2 होते इकडे आले असते तर 2x बरोबर 12 भेटले असते आणि x ची व्हॅल्यू भेटली असते 6. बघा 2x बरोबर 12 तर x ची व्हॅल्यू भेटली असते 6, म्हणजेच उत्तर आलं असं क्रिकेटपटू 6 आहेत. किती आहेत, क्रिकेटपटू 6 आहेत, हे आपल्याला उत्तर भेटलं असतं. आलं लक्षात. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं उत्तर आहे. आपण क्रिकेटपटूंची संख्या एक्स मानली त्याच्यामुळे ते आपल्याला याचे व्हॅल्यू इकडे ठेवता ठेवता मायनस भेटला. आपण बाकीचे हॉकी प्लेयर्स एक्स मानलं असतं तर क्रिकेट प्लेयर्स 11 वजा एक्स असं मानून आपण त्याचंही उत्तर काढलं असतं तर ते लवकर म्हणजे तसंच तुम्हाला समजायला सोपं गेलं असतं. परंतु असंही केलं, कुठलेही मानू शकतो ना आपण, क्रिकेट मानू शकतो, टेबल टेनिस वाला मानू शकतो किंवा हॉकीवाला, कुठलेही एक्स मानून एक व्हॅल्यू एक्स मानून आपल्याला काढता आलं असतं. त्या पद्धतीने आपण काढलेलं आहे. ठीक आहे. बाय ऑप्शन जर तुम्ही गेला असतात तर बाय ऑप्शन तुम्हाला असं करावं लागलं असतं. बघा आपल्याकडे व्हॅल्यू काय होती, एच प्लस सी बरोबर 11 होते, एच प्लस टी बरोबर 9 होता आणि सी प्लस टी बरोबर 10 होता, त्या व्हॅल्यू होत्या. मग काय झालं असतं, जर समजा क्रिकेट 5 मानलं असतं, क्रिकेट 5 मानलं असतं तर हॉकी 6 भेटले असते, हॉकी 6 असते तर टेनिस 3 भेटले असते, टेनिस 3, क्रिकेट 7 ठेवावं लागला असं. आपण क्रिकेट तर 6 होता, क्रिकेट 7 जमेल करे नाही, 6 अधिक 3 काय भेटले असते, 9 भेटले असते. मॅच होते का, मॅच होत नाही, म्हणजे तो कॅन्सल झाला असता पहिला पर्याय. आता 6 ठेवले असते क्रिकेट तर बघा रे व्हॅल्यू कशी बनली असती मग हे, की सर क्रिकेट 6 ठेवले तर हॉकी भेटले असते 5, हॉकी 5 ठेवले तर टेबल टेनिस बघा हे 9 येण्यासाठी 4 भेटले असते, टेनिस 4 आणि क्रिकेट 6, 6 अधिक 4 10 भेटतंय, यस भेटतंय, म्हणजेच हे आपलं उत्तर आहे पर्याय बी. तर या पद्धतीने आपल्याला बाय ऑप्शन जाता आलं असतं, म्हणजे दोन्ही मेथड तुम्हाला दाखवलेत जेणेकरून तुम्हाला जे सोपं वाटेल ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूया, 33वा प्रश्न. ABCDE हे 6 विद्यार्थी शेतात बसलेले आहेत. किती विद्यार्थी आहेत ते, 6 विद्यार्थी आहेत, ABCD आणि E असे 6 विद्यार्थी आहेत, हे शेतात बसलेले आहेत. ए आणि बी हे दिल्लीचे आहेत, ए व बी कुठले आहेत, दिल्लीचे आहेत, आणि बाकी सर्व बेंगलुरूचे आहेत. मग बेंगलुरूचे कोण येणार, सी डी ई एफ बेंगलुरूचे झाले. ठीक आहे. पुढे दिले डी आणि एफ हे उंच आहेत. काय सांगितलं बघा, डी आणि एफ हे काय आहेत, उंच आहेत. बाकीचे बुटके आहेत म्हणजे ए बी सी ई हे काय सर्व बुटके आहेत. चला आता पुढे काय दिलंय, एसीडी मुली आहेत, बाकीचे मुलगे आहेत. बघा ए सी आणि डी हे काय सर्कल केलेले काय मुली आहेत, बाकीचे सर्व काय मुलगे आहेत. तर बेंगलुरू मधील कोणती मुलगी उंच आहे, बेंगलुरू मधील मुलगी उंच, उंच कोण आहे रे, डी उंच आहे ना, डी उंच आहे, म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय दुसरा, पर्याय 2 जे आहे ते पर्याय 2 आपलं उत्तर येईल इथे फिक्स. की सर पर्याय 2 डी ही जी मुलगी आहे ती बेंगलुरूची असून ती सर्वात उंच आहे, म्हणजे उंच आहे यांच्यामध्ये, बेंगलुरू मधील मुलगी उंच डी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा. अच्छा आता इथे बघा 6 क्रिकेट खेळाडू आहेत त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे, तर ती माहिती आपल्याला सेट करायचं, कॅटेगरी बेस पझल दिलेले आपल्याला. बघा 6 क्रिकेट खेळाडू आहेत, PQRSTU वेगवेगळ्या संघाचे आहेत ते, जसे की ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, भारत, इंडिया, पाकिस्तान, नामिबिया, ज्याच्यामध्ये
दोन फलंदाज आहेत, दोन गोलंदाज आहेत आणि एक अष्टपैलू आहे. बघा रे, दोन काय आहेत, फलंदाज आहेत, दोन तीन गोलंदाज आहेत, तीन गोलंदाज आहेत आणि एक अष्टपैलू आहे. बघा रे, दोन फलंदाज, तीन गोलंदाज, एक अष्टपैलू, अशी 6 क्रिकेट खेळाडू आहेत. PQRSTU असं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. काहींना बघा असंही सवय असते, PQRSTU असंही तुम्ही व्यक्ती इथे लिहिलंय, समजा त्यांचा देश जो आहे ते कुठल्या देशात खेळतायत आणि त्याचं काय आहे ते नक्की, म्हणजे तो गोलंदाज आहे, फलंदाज आहे की काय आहे, त्याची कॅटेगरी जी आहे ती इथे आपण सेट करू शकलो असंही करता येत आहे. अशा पद्धतीने केलं तरी जमतंय. ठीक आहे. तुम्हाला मी कॅटेगरी बेस, दोन फलंदाज, तीन गोलंदाज, एक अष्टपैलू या पद्धतीने शिकवतोय. बघ काय झालं, आता सर्व या ठिकाणी माहिती दिली. क्यू हा अष्टपैलू खेळाडू नाहीये, तो श्रीलंकेचा आहे. क्यू कुठला आहे रे, श्रीलंकेचा आहे, परंतु तो काय नाहीये, अष्टपैलू नाहीये असं सांगितलं. पुढे दिलेला आहे बघा, टी आणि जो नामिबियाचा आहे ते दोघे एकाच श्रेणीतील आहेत. टी आणि जो नामिबियाचा आहे तो एकाच श्रेणीतील आहेत. आर भारताचा आहे. आर कुठला आहे रे, आर भारताचा आहे, आपण लिहून ठेवलं बाजूला. एस हा इंग्लंडचा आहे, एस देश आहे इंग्लंडचा, पण तो गोलंदाज किंवा अष्टपैलू नाहीये. गोलंदाज अष्टपैलू नाहीये म्हणजे एस हा इंग्लंड वाला जो आहे तो फलंदाज आहे. काय आहे, हा फलंदाज आहे. पुढे दिले TS दोन्ही वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत. आता एस जो आहे आणि टी जो आहे त्यांच्याबद्दलची माहिती बघा. एस इथे आलाय म्हणजे टी इथे येणार नाही हे आपल्याला माहिती पडलं. वेगवेगळ्या गटातील आहेत ते, वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत ते. आता यू हा आणि जो भारताचा आहे ते दोघे एका श्रेणीतील आहेत. यू आणि जो भारताचा आहे, आता भारताचं कोण आहे, आर, म्हणजे यू आणि आर एकाच कॅटेगरी मध्ये येत आहेत. ठीक आहे. यू आणि जो भारताचा आहे ते दोघे एका श्रेणीतील आहेत. पी हा पाकिस्तानचा नाहीये, पी कुठला नाहीये, पाकिस्तानचा नाहीये. ओके. मग आता बघा, आता इथे काय माहिती सांगितले ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. क्यू हा अष्टपैलू, इथे लिहिलं सर, इथे क्यू नाही, पहिला पॉइंट झाला, तो श्रीलंकेचा आहे. क्यू हा श्रीलंकेचा आहे, आपण लिहून ठेवलेला आहे. पुढे जाऊयात. टी आणि जो नामिबियाचा आहे ते दोघे एकाच श्रेणीतील आहेत. टी आणि जो नामिबियाचा आहे, आता बघा टी इथे येत नाही आणि मग जो टी आणि जो नामिबियाचा आहे, जो व्यक्ती नामिबियाचा आहे ते एकाच कॅटेगरी मध्ये येतात. म्हणजे हे इथे रिलेट करणं सोपं होणार आहे. याच्यामध्ये हे रिलेट करणं काय होत झालं असं, कठीण झालं असं, इकडे कठीण झालं असं, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी या कॅटेगरी बेस तुम्हाला त्याला सॉल्व्ह करून दाखवतोय. हे नामिबियाचं असणार एका कॅटेगरीत आलं, म्हणजे हा पॉइंट झाला आता. ठीक आहे. आर भारताचा आहे असं सांगितलं. आता आर इथे येणार आहे की इथे येणार आहे ते बघूयात आपण पुढे गेल्यावर समजेल. एस इंग्लंडचा आहे पण तो गोलंदाज किंवा अष्टपैलू नाही, तो लिहिलाय आपण फलंदाज आहे. TS दोघे वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत. टी आणि एस वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत लिहिलं. यू आणि जो भारताचा आहे ते एकाच श्रेणीतील आहे. यू आणि जो भारताचा आहे ते एकाच श्रेणीत येत आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल इथे यू तर येणार नाहीये, कारण इथे दोघेच जण पाहिजे होते. यू आणि जो भारताचा आहे बघा, यू इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो. मग आता यू आणि जो भारताचा आहे तर आर भारताचा आहे हे आपल्याला माहिती होतं, म्हणजे आर भारत इथे येणार आणि मग आपण सरळ सरळ सेट करू शकतो की सर यू हा नामिबियाचा आहे, तो तिथे सेट केला आपण. बघ काय माहिती सांगितली होती, यू आणि जो भारताचा आहे ते दोघे एका श्रेणीतील आहेत, म्हणजे आर भारत इथे झाला, हे फायनल झालं आणि यू इथे फिट झालेला आहे. पुढे गेलो तर पी हा पाकिस्तानचा नाहीये असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता क्यू हा इथे येत नाही, म्हणजे क्यू जाणार कुठे, फलंदाज कॅटेगरी मध्ये, आणि पी पाकिस्तानचा नाहीये असं सांगितलंय. पी हा कुठला नाहीये, पाकिस्तानचा नाहीये. ओके. म्हणजे बघा क्यू श्रीलंकेचा होता हे आपल्याकडे इन्फॉर्मेशन ऑलरेडी होते. मग जर पी पाकिस्तानचा नाहीये तर टी येणार पाकिस्तानचा, आणि जो देश राहिलाय तो जाईल कोणासोबत, पी सोबत. कुठला देश राहिलाय रे, ऑस्ट्रेलिया, म्हणजे पी कुठला आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे. हे आपली इन्फॉर्मेशन झाली. म्हणून बघा हे टेबल बनवण्यापेक्षा तुम्हाला हे कॅटेगरी अशा पद्धतीने सेट करणं
सोपं पडलं असतं आणि त्याच्या बेसवर तुमचं उत्तर लवकर येईल. तर कोण नामिबियाचा आहे, तर यू हा नामिबियाचा आहे, हे आपल्याला दिसतंय. पर्याय बी आपलं उत्तर आलं. पर्याय बी लेटर यू हे आपलं इथे अचूक उत्तर आहे. डन, समजलं आता. चला पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. कोणती जोडी फलंदाज आहे असं विचारलंय. बॅट्समन, फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर, अष्टपैलू. ठीक आहे. मग आता कोणती जोडी फलंदाज आहे, तर एस क्यू. एस क्यू, एस व क्यू, पर्याय सी आपलं उत्तर आलं. सर एस आणि क्यू ही जी जोडी आहे ती काय, फलंदाजांची जोडी आहे. एस क्यू, पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला होमवर्क साठी आहेत. पुढचे जे प्रश्न आहेत होमवर्क साठी आहेत आणि हे जे प्रश्न आहेत यांच्या सहित आणखी प्रश्न जोडून आपण सोमवारी आपलं सेशन असेल. उद्या सुट्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपलं सेशन नाही आहे. आपलं सेशन जे होईल आता नेक्स्ट सेशन आपलं सोमवारी होईल सायंकाळी 7 वाजता. ठीक आहे. चला तर थांबूया तिथेच. थँक्यू सो मच. सेशन संपल्यानंतर बघा रेटिंग जरूर सबमिट करा. 5 स्टार रेटिंग फॉर कंटेंट टीचिंग इंटरफेस डेफिनेटली शेअर करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.